महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम नागोजी राऊत यांना त्यांच्या विरोधात दाखल गंभीर आर्थिक व्यवहाराच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर तळोदा प्रकल्प कार्यालयातून ताब्यात घेण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा उगम संभाजीनगर येथे आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहातील भोजन पुरवठा देयकांमध्ये झालेल्या गैरव्यवहारातून झाला आहे. प्राप्त माहितीनुसार सन 2016 ते 2020 या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमतानं बनावट हजेरी पत्रके तयार करून विद्यार्थ्यांची संख्या कृत्रिमरित्या वाढवून दाखवली. त्या आधारे भोजन पुरवठ्याचे खोटे देयक सादर करून शासनाकडून निधी काढण्यात आला. या प्रकारातून सुमारे 20 ते 25 लाख रुपयांची शासनाची फसवणूक झाल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी प्रक्रिया राबवण्यात आली. यात अर्जदार व संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविणे तसेच शासकीय कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. चौकशीत अनियमितता स्पष्ट झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक येथील सक्षम अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र दीर्घकाळ कोणतीही कारवाई न झाल्यानं अखेर संभाजीनगर येथील पुंडलिक नगर पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत गुन्हा नोंदविला. या प्रकरणात दिलीप नारायण खोकले तत्कालीन सहाय्यक प्रकल्प अधिकारी, उत्तम नागोजी राऊत तत्कालीन गृहप्रमुख, सध्या कार्यरत तळोदा प्रकल्प कार्यालय, सुरेंद्र अंबादास कावरे, श्याम बबनराव देशमुख, बैराम भिवाजी गडमे यांच्यावर इतरांवर भारतीय दंड संहितेचे कलम 420, 409, 467, 468, 471, 120 ब आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या उत्तम नागोजी राऊत यांना पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव व पोलीस अंमलदार अंकुश वाघ यांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. तसेच यवतमाळ येथे शासकीय मुलांच्या वसतिगृह येथे देखील गैरव्यवहार केल्याचे समजते. तपासाच्या पुढील टप्प्यात अधिक आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता असून संबंधित शासकीय यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.